बातमी बघणार आहोत एका न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। पुण्यामध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। कमला नेहरू रुग्णालयात न्यूरो फिजिशियन आणि न्यूरो सर्जन नियुक्त करण्याचे विभागीय आयुक्तांनी आदेश दिलेले आहेत। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली होती की न्यूरो सर्जनच नाही या हॉस्पिटलमध्ये आहे, विशेष वॉर्ड उभारून सुद्धा न्यूरो डॉक्टरच नाहीत अशी बातमी दिल्यानंतर आणि त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आता न्यूरो फिजिशियन आणि न्यूरो सर्जन यांची नियुक्ती करावी असे आदेश विभागीय आयुक्तांनी काढलेले आहेत। आपल्याला अशीही एक बातमी मिळाली होती की आधी या संदर्भात आपण वैभव सोनवणे यांच्याशीच बोलूया। वैभव, न्यूरो सर्जन नाहीये, त्याची नियुक्तीच झालेली नाहीये असा आपण बातमी दाखवली होती, त्याचा पाठपुरावा केल्यावर आता हा इम्पॅक्ट समोर येतोय, काय सांगाल अपडेट? सुवर्णा, आता कमला नेहरू रुग्णालयामध्ये जो वॉर्ड तयार करण्यात आलेला होता जीबीएस रुग्णांसाठी आणि तिथल्या आयसीयू मध्ये न्यूरो सर्जन आणि न्यूरो फिजिशियन या दोघांच्याही नियुक्त्या नव्हत्या, जे अत्यंत गंभीर होतं। याचं कारण जीबीएस हा आजार जो आहे त्याचा थेट संबंध हा चेतना संस्थेशी आहे। कमरेच्या खालचा भाग जो आहे तो अनेकदा या आजारामध्ये पॅरालाइज होतो आणि असं असताना त्याच्यावरती इतक्या गंभीर आजारावरती उपचार करायला डॉक्टरच तिथे उपस्थित नव्हते, न्यूरो सर्जन किंवा न्यूरो फिजिशियन यांची नेमणूकच नव्हती। हे उपचार सुद्धा बीएमएस किंवा बीएचएमएस डॉक्टर जे आहेत ते तिथे करत होते। ही बाब न्यूज 18 लोकमतनं समोर आणली। या सगळ्यावरती काल संध्याकाळी विभागीय आयुक्तांनी महापालिका आयुक्त आणि जिल्हा महापालिकेची आरोग्य यंत्रणा आणि जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा या सगळ्यांशी काल सगळ्यांच्या सोबत एक बैठक जी आहे ती केली आरोग्य मंत्र्यांच्या सांगण्यावरून आणि त्या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत। न्यूरो फिजिशियन आणि न्यूरो सर्जन यांची तातडीने पूर्ण वेळ नेमणूक जी आहे ती कमला नेहरू मध्ये करावी। नक्की नक्की, धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल।